पारू मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटते की आदित्यने पारूला फोन केलेला असतो. त्यावेळेस मारुती तिचा फोन घेतो आणि आदित्यशी बोलत असतो. आदित्य विचारत असतो की पारू कशी आहेस तू. त्यावेळेस मारुती म्हणतो की आदित्य बाबा, आम्ही एकदम खूपच मस्त आहोत. आमची काळजी करायची आता काहीच गरज नाही आहे. आणि काही निरोप असला तर सांगा, मी सांगतो तिला. आणि हो, आत्तापासून हा फोन माझ्याकडं असणार आहे, त्यामुळं तुम्ही फोन करू नका असं सांगतो. त्यानंतर आदित्य फोन ठेवून देतो आणि म्हणत असतो की पारू, तुला माझ्यासाठी परत यावंच लागेल. तर इकडे अहिल्या तिच्या रूममध्ये असते. तेव्हा तिथे श्रीकांत येतो आणि म्हणतो की मारुतीचा हा निर्णय खूपच धक्कादायक आहे, त्याचं कारण कळायला हवं. तेव्हा अहिल्या म्हणते की श्रीकांत, मला असं वाटायचं की मी मारुतीला ओळखते, पण त्याने हा निर्णय घेऊन माझा तो गैरसमज दूर केला आहे. कसं आहे ना, आपण इतक्या दिवसापासून जे लावलेली माया, ऋणानुबंध सगळं विसरून पुढच्या वाटेला चालू पडतात. एवढ्या वर्षीची माया, एकमेकांसाठी घेतलेले कष्ट, हे सगळं काय होतं. आणि बरं, असंही जरी असलं तरी आपली काय चूक होती, आपण कुठे कमी पडलो हेही कळायला कारण नाही. तेव्हा श्रीकांत म्हणतो, आईला थोडी शांत हो. मारुती आणि पारूचा जीव गुंतला या घरामध्ये. ते कधी ना कधी येतील परत या घराकडे, तू काळजी नको करू. त्यावेळेस अहिल्या म्हणते की अरे, पारूशिवाय मी हे घर इमॅजिनसुद्धा करू शकत नाही. ती कधी आपल्या या घराचा भाग झाली हे कळलंसुद्धा नाही. पारू या घरात हवी. पारूशिवाय हे घर पुढे कसं जाणार. पारू हवी या घरामध्ये. तर इकडे पारू प्रवासात असते आणि तिला सगळं गोष्टी आठवतात. ती पहिल्यांदा गेलेली, त्यानंतर तिचं लग्न वगैरे झालेलं, सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात असं आपल्याला पाहायला भेटते. तर तेवढ्यातच गणी म्हणतो की गेल्या वेळेसही आदित्य सर आपल्याला घ्यायला आले होते आणि आत्ताही आपल्याला घ्यायला पाहिजेत. त्यावेळेस मारुती म्हणतो की का ते आपल्याला घ्यायला येतील, कोण आहेत ते आपले. गरज सरो आणि वैद्य मरो अशी गत असते या मोठ्या लोकांची. त्यावेळेस पारू म्हणते की आदित्य सर आणि त्यांच्या घरचे असे नाही आहेत. मारुती म्हणतो तसे नाहीत म्हणजे मग का नाही सांगितलं आदित्य बाबांनी तुझ्या आणि त्यांच्या नात्याबद्दल अहिल्या मॅडमला. कारण माहिती आहे ना, अहिल्या मॅडम तुमचं हे नातं कधीच स्वीकारणार नाहीत. त्यानंतर ते म्हणतो की तिथेच आता कुठेतरी गणीची शाळा जवळ बघू आणि तिथंच ॲडमिशन घेऊ आणि तुझ्या लग्नाचंही लवकरच बघू. त्यावेळेस पारू म्हणते की बा, मला तुमच्यासोबत राहायचं होतं म्हणून मी ते घर सोडून आले, पण त्या घरामध्ये जोडलेली नाती, तिथलं काम मी नाही विसरणार, तोडू शकत नाही असं ती म्हणत असते. तर तेवढ्यातच तिथे आदित्यची गाडी येते आणि आदित्यची गाडी समोर येऊन उभा राहते. त्यावेळेस गणी म्हणतो की बा आदित्य सर. आणि आदित्य गाडीतून उतरतो. त्यावेळेस हे तिघेही रिक्षातून उतरतात आणि आदित्य म्हणतो चला घरी. तेव्हा मारुती म्हणतो की कोणाच्या घरी, कसल्या घरी, कुठल्या घरी आणि काय संबंध आता तुमचा आणि आमचा. त्यावेळेस आदित्य म्हणतो की अहो, असं का करताय, आपल्या घरी. तेव्हा मारुती म्हणतो आदित्य साहेब, तुमचं काम आहे आता आम्ही सोडलेलं आहे, तेव्हा तुमचा आणि आमचा कुठलाही संबंध राहिलेला नाही. तुम्ही अहिल्या मॅडमला तुमच्या नात्यांबद्दल सांगितलं आहे का. आणि एवढंच असतं तर सांगितलं असतं ना. आणि आत्ता कशाला आलात आम्हाला घ्यायला, तुम्ही परस्पर आला आहात. त्यावेळेस आदित्य म्हणतो की काय कमी हो माझ्यामध्ये तिचा जोडीदार म्हणून. मारुती म्हणतो की मी तुम्हाला आठ दिली होती, ती आठ पूर्ण केली का. तेव्हा आदित्य म्हणतो की तुमची हीच आठ होती ना की मी सगळं आईला सांगावं. तर मी आता सगळं आईला सांगितलं आहे. तुम्हाला मी वेळ मागितला होता पण तुम्ही दिला नाही, पण मी आईला सगळं सांगितलं आहे, तर आता तुम्हाला यावंच लागेल. त्यावेळेस गणी म्हणतो की बा,
आता तूच म्हणतो ना, आपण जर कोणाला शब्द दिला असेल तर तो मोडायचा नाही. तर मग आता आदित्य सरांनी दिलेला शब्द पाळलेला आहे. तर आता आपण जाऊयात. त्यावेळेस मारुती म्हणतो की तुम्ही खरंच अहिल्या मॅडमला सांगितलं आहे तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल? तेव्हा आदित्य मान हलवून हो म्हणतो आणि त्यानंतर हसतो आणि म्हणतो की जरी तुम्ही सांगितलं असलं तरी तरी त्या पारूला कधीच सून म्हणून स्वीकारणार नाहीत. तेव्हा पारू म्हणते की बा, तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. तेव्हा मारुती म्हणतो की ठीक आहे, आता अहिल्या मॅडमने बोलवलं आहे म्हटल्यानंतर जावं तर लागेलच की. पण तिथे गेल्यानंतर काय होईल माहिती आहे की, तुम्ही साहेब, तुम्ही मालक आणि आम्ही नोकर, आम्हाला तिथे गेल्यानंतर 4 शिव्या देऊन परत हाकलून दिलं जाईल. म्हणतील ज्या त्या ताटामध्ये जेवलास त्याच मग ताटात माती कालवलीस. आपला अपमान करून हाकलून दिलं जाईल. आणि हे सगळं पारूमुळं होते. पण आदित्य सर, आता अहिल्या मॅडमने बोलवलं म्हटल्यानंतर यावं तर लागलंच की. पण तिथं आल्यानंतर 1 मिनिटही ती थांबणार नाही असं तो म्हणतो. तेव्हा आदित्य म्हणतो की बरं चला चला आता. आणि त्यानंतर ते घरी येतात. घरी आल्यानंतर इकडे सगळेजण खूपच आनंदात असतात असं आपल्याला पाहायला भेटते. तर आदित्य येतो आणि उतरून पुढे जातो. हे तिघेही उतरतात आणि तिथेच थांबलेले असतात. आदित्य म्हणतो चला ना, चला की. त्यानंतर आदित्य पुढे येतो आणि पुढे येऊन म्हणतो की आई, तू म्हटल्याप्रमाणे मी त्यांना घेऊन आलो आहे. आणि ते घाबरतच घरामध्ये येत असतात. तर सगळेजण खूप आनंदात असतात, परंतु अहिल्या खूपच रागाने त्यांच्याकडे पाहत असते. त्यानंतर ते जवळ आल्यावर अहिल्या उठते आणि रागाने मारुतीकडे जाते आणि मारुतीला म्हणते की मारुती, तू असं वागण्याची अपेक्षा नव्हती. आपल्या इतक्या वर्षाच्या नात्याचं हे फळ दिलं मला. मी तुला भाऊ म्हणला आणि तुझ्या नजरेत आमची हीच किंमत आहे का रे? तेव्हा सगळेजण खूपच घाबरलेले असतात. त्यानंतर मारुती हात जोडतो आणि म्हणतो की माफ करा अहिल्या मॅडम, मला माहिती होतं हे तुम्हाला काय मान्य होणार नाही म्हणून. मला तुमच्या कुटुंबाची सेवा करायची होती. पण पारू अशी वागली आणि मला तुमच्यासमोर तोंड घेऊन यायची सुद्धा लाज वाटायला लागली. तुमची प्रतिष्ठा कमी होऊ नये म्हणून मी तिचा जीव घ्यायचा सुद्धा प्रयत्न केला. त्यावेळेस अहिल्या म्हणते खूपच रागात असते आणि म्हणते की याचीच तर तुला लाज वाटायला हवी होती. कुठला बाप असा आपल्या मुलीच्या जीवावर उठतो रे? तू एकदा माझ्याशी बोलायला हवं होतं आणि तुला वाटलंच कसं या सगळ्याला माझा विरोध असेल म्हणून? त्यावेळेस सगळेजण चकित होतात आणि तिच्याकडे पाहायला लागतात. त्यानंतर ती म्हणते की पारू एवढी चांगली मुलगी आहे ते आम्हाला माहीत नाही का रे? आणि पारूच्या येण्याने आमच्या घरात चैतन्य आले ते आम्हाला का नको असेल? आणि यामध्ये पारूची ना आदित्यची दोघांचीही चूक नाही. ते दोघेही सज्ञान आहेत आणि त्यांना त्यांच्या मर्यादा माहीत आहेत. आणि तुला काय एवढी घाई आहे रे पारूच्या लग्नाची? आम्ही आहोत ना. मारुती म्हणतो म्हणजे तुम्ही लग्नाला तयार आहात? तेव्हा अहिल्या म्हणते की हो, आम्ही लग्नाला तयार आहोत, पण थोडीशी परिस्थिती निवडू देत. त्यानंतर पारूचं लग्न धूमधडाक्यात लावून देऊयात. किर्लोस्कर त्याचं तू टेन्शन घेऊ नकोस. आणि आता असं समज की पारू म्हणजे माझी ठेव आहे तुझ्याकडे आणि पारूवरती तुझा जितका अधिकार आहे तितकाच माझाही आहे. त्यामुळे पारूला काहीही बोलायचं नाही असं ती म्हणत असते. तेव्हा तो खूपच आनंदात असतो आणि होकाराने मान डोलावत असतो. तर इकडे आदित्य थोडासा लाजत असतो आणि त्यानंतर पारूच्या आणि मारुतीच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आलेले असतात. मारुती हात जोडून म्हणत असतो की मी गेल्या जन्मात काय माहिती कुठलं पुण्य केलं होतं आणि मला तुमच्यासारखे मालक मिळालेत. त्यानंतर मारुती म्हणतो की जा, तू आशीर्वाद घे. त्यानंतर पारू आशीर्वाद घेते आणि आईला म्हणते की ए बेटाबाई, तुला वाटलंच कसं ग मी तुला अशी जाऊ देईल? मला तुझी सगळी स्वप्न पूर्ण करायचीत. त्यानंतर
मारुतीला म्हणते की आता पारू आमची जबाबदारी असेल आणि जा आता घराचा ताबा घ्या. आणि त्यानंतर गणी लगेचच म्हणतो की चल ताडे जाऊयात आणि ते सगळे आनंदाने जातात. तर रात्री झालेली असते आणि आदित्य त्याच्या रूममध्ये असतो. तो जरा टेन्शनमध्येच असतो. त्यावेळेस तिथे प्रीतम येतो आणि म्हणतो की ब्रो काय आता मस्त मजेत ना. तेव्हा तो म्हणतो की आत्ता झालं पण मला काळजी वाटते रे पुढची. आणि तेव्हा तो काही ऐकून घ्यायला तयार नसतो. तो म्हणतो की अरे ब्रो आत्ता पारू आली आहे ना घरी, सगळं छान होणार. आत्ता कशाची काळजी करतोय तू, एन्जॉय ब्रो एन्जॉय म्हणून तिथून निघून जातो. तर तो विचार करत असतो आणि म्हणत असतो की उद्या सकाळी जाऊन पारूला भेटतो आणि हा भाग इथेच संपतो.